मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर परमपूज्य आचार्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आचार्यांचं सुद्धा या व्यासपीठावर समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। पुढे मागे सरकून बसा आणि पुढे
विठ्ठल
यावे लागे अवघे माझ्या मागे मागे आधी पोट भरी पुरी म्हणाल कोवडी हळू हळू चला कोणी कोणाशी बोला आधी पोट भरी पुरी म्हणाल कोवडी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे केले नका आहे देतो पोट भरी पुरी म्हणाल कोवडी ठाल
दिवशी भाकरीचा काला होता. जीव ब्रह्म ऐके करणं हे काला करती संतजन म्हणूनच म्हटलेलं आहे. सत्संगामध्येच हा काला करता येतो आणि सत्संगामध्येच हा काला पाहता येतो, अनुभवता येतो. तसं नामाची लाई आणि प्रेमाचं दही, हरिनामाचा खिचडी माऊली सांगतात. कोणीशी कैसे बोलावे केदवा कैसे राहणारे हे ठाकीते की नागवे हेही निर्देश का आहे लक्षात घे. पण जीवनाचा स्वर काढला पाहिजे आणि तालही काढला पाहिजे. ताल स्वर काढण्याकरता हे सगळे आमचे गायक वादक मंडळी असतात आणि हा ताल करण्याकरता हा सगळा सत्संग असतो. म्हणून जीव ब्रह्म ऐक्य नामाची लाई आणि प्रेमाचं दही मिळून होतं काला. बरेच माणसं नाम घेतात पण काला होत नाही. राम नाम तो समृद्ध घटावर आवडतो जीस नाम शे ध्रुव प्रल्हाद करा हो नाम पुष्प. नाही तर चोर सुद्धा चोरी करायला एखाद्या दिवशी नाही भेटलं की त्याचा मित्र भेटला की तो राम 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 राम. आज एकही गिऱ्हाईक भेटलं नाही, त्याला पुण्य होईल का? माणसाच्या प्रेतमागे सुद्धा राम राम म्हणतात. हे सगळं आहे पण ते काही पुण्य होत नाही. पण ज्या नामस्मरणाने भक्त प्रल्हाद आणि ध्रुव प्रल्हाद करून गेले ओ नाम हे त्याचाच अर्थ असा आहे की प्रेमयुक्त नामस्मरण. म्हणून नामाची लाई आणि प्रेमाचं दही मिळून होतं काला आणि तो काला करते संत करतात. संत हे नामाविषयी नेहमी आम्ही नामाचे धारण नेनो प्रकार आहे. अनेक प्रकार निघून राहिले संतांना ते माहिती नाही. आजच्या ह्या काल्याच्या कीर्तनात मर्यादा आहे आणि ही मर्यादा संतांनी शिकवली. आज सगळ्या मर्यादा सुटलेल्या आपण पाहतो. आता सगळं गुरुजन बसलेले आहे, बोलणं उचित ठरणार नाही. 8 वर्षाचा मुलगा 60 वर्षाच्या माणसाला म्हणतो गोपाळ कधी आला. हे मान मर्यादा साधकाला आत्मा हे जरी जोरात बोलत असतो तरी हळूच म्हणायचे श्री महाराज ही शब्द आहे आणि जवळ गेला असा हात ठेवायचा. आता तर एखादा शिष्य म्हणत काय जीव चालला होता का एवढं ओरडून हे मर्यादा सुटलेलं आहे. मर्यादा ज्याची त्यांनी सोडल्या म्हणून सगळी ही परिस्थिती आहे. माणूस माणसाला खायला उठलेला आहे, देशाचं बरबादी करायच्या मागे लागलेला आहे. याचं कारण एकच आहे, कृतीमध्ये असात्विकता, खाण्यामध्ये असात्विकता, तामसी कृती आणि तामसी लेणं आमच्या समोर आलं त्यामुळे आम्ही माणसाचा वैरी होऊन टाकतो. तर हे सगळं करण्याकरता आम्हाला पहिल्यांदा सात्विकता निर्माण केली पाहिजे आणि सात्विकता या सत्संगाशिवाय होऊ शकत. आणि देश पूजेने पावन बाबा असतील, त्याच्यानंतर आपलं सावळाराम बाबा असतील, त्यांनी हेच काम केलं. संत ज्या त्या परिसरात असतात हे फक्त नामरूप भिन्न असते. सगळ्या संतांचं हृदय एकच असतं, ते म्हणजे आईचं हृदय. व्हावे कल्याण सर्वांचे दुःखी कुणी असू. बारणे साहेब, खासदार बारणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. श्रीकांतजी या ठिकाणी आहेत. सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदा जोडी आले.
सरस्वती माता लिहायला बसवल्या तरी तदपि तव गुणांना तिचे पालन नाही वर्णन केलं. शेषाने थोडीशी कंबर बांधली, काही उपयोग झाला नाही. त्याचा एका जीवाचे 1000 सेवा झाला, फायदा झाला नाही. तो अगम्य आहे, आपल्या अगाध आहे आणि अगम्य करण्यास कठीण आहे. करण्यास कठीण म्हणजे त्यावेळी भगवान आईच्या मांडीवर होते आणि ते पूर्वी मातीच्या चुली आणि ते टाकून आत ढकलताना एक ठिंगी उडली आणि प्रभूचं लहान वय आपल्या हातावर पडली. एवढं बोरं एवढा फोडा. आई 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 आईची मायाच वेगळी आहे. आई शब्द हा एक करुणेने भरलेला आहे, प्रेमाने भरलेला आहे. मग आईने काहीतरी औषध दिले, काही सोपं साधं सही लावली, काय असेल पाहता पाहता मोठा फोड झाला. म्हणजे एवढी ठिंगी बारीक उडली तर बोरा एवढा फोड आला. तेच भगवान 12 गाव अग्नी गिळतात तर जीव सुद्धा काळी होत नाही. हे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. इथं एकच आहे, मर्यादा आहे बस. ते वेदाने सांगितलं. आपल्याला जसं माहीत आहे, तालुका कोर्टाचा निकाल लागला, जिल्हा झाला की पुन्हा खंडपीठ झालं की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर अपील नाही, बस शेवटचा निकाल. राष्ट्रपतीचे ते ठराविक गोष्टी असतात. तसं वेदशास्त्राचा निकाल हा अंतिम निकाल आहे. शास्त्राने ज्या मर्यादा घातल्या तिथपर्यंत जायचं असते, त्याच्या पुढे जायचं नाही. सगळ्या जीवनात मर्यादा शिकवणं म्हणजे कालाचे कीर्तन आहे. ते चरित्र कोणतं चरित्र? रांगत रंजनी दोरीत दोन्ही धावणी रांगताना आणि काही राखताना जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा आहे. कशा करता उच्चार करायचा आहे? तर पवित्र व्हायचं म्हणून. पवित्र होईन चरित्र उच्चार नामाच्या आधारे भोजल्या. आता पवित्र आणि अपवित्र हा कालमाय शब्द झाला. भारतातली प्रत्येक स्त्री हे सीता मातेचा अवतार आहे. हे त्यांना कळते, आमचं आम्हाला कळलं पाहिजे म्हणूनच तर बाबाने एवढा खटाटोप केलेला. कधी कधी काय होते, आपण केवढं हे आपल्याला कळत नाही. आपण काय आणि केवढा हे दुसरी कोणी कळलं पाहिजे. जी माणसं आपल्याकडे आपल्या या संस्कृतीमुळे, आपल्या या संस्कारामुळे आदराने पाहतात, त्याची सांभाळ करणं आपलं काम आहे. आणि हे सांभाळ करण्याकरता हे 4 गोष्टी लागतात. मग अशी बोल आता पुन्हा 2 शब्द 2 पावलं माग्या नेते मंडळी आमची बसलेली आहे. आपल्याला जात धर्म पंथ पक्ष याच्या पुढे पाऊल टाकून काम करायचं आहे. तरच वसुधैव कुटुंबकम आपल्याला हे अनुभवता येईल. म्हणून आपल्या कार्य करणाऱ्या सर्व या महान व्यक्तीचे नाव नेता किंवा पुढारी असते. नेता म्हणजे समाजाला देशाच्या स्वाभिमानाच्या रस्त्याने सर्वांना घेऊन जाणारा, नेणारा, त्याला नेता म्हणतात. ज्या वेळेस समाजावर काही अरिष्ट येतात, मलंगडाच्या भावना असतील, राम मंदिराच्या भावना असतील किंवा अन्य कुठल्या भावना असतील, अवर्षण असेल, अतिवृष्टी असेल, कुठं जागपोड असेल, असे ज्या वेळेस प्रसंग येतात त्या वेळेस सगळ्यांच्या पुढं होऊन जो काम करतो म्हणजे संकटाचा शत्रू आहे, सर्व समाजाच्या पुढे होऊन जो काम करतो त्याला म्हणतात पुढारी, पुढारी. हरी म्हणजे शत्रू, सर्वांच्या सगळ्या दुःखाचं संकटाचा सामना स्वतः पुढे होऊन जे करतात त्यांना आपल्या पूर्वजांनी पुढारी नाव पडतं. सर्वांना सुयोग्य मार्गाने देशाचा स्वाभिमान जागृत करण्याकरता सर्व समाजाला घेऊन जातात त्यांना नेता म्हणतात. हे नाव आपल्या पूर्वजांनी ठेवलेले आहे. म्हणून सर्वांकडून हा जगन्नाथचा रथ आपल्याला बोलायचा.
गोपाळाने सांगितले प्रभू धर्मरक्षणाचं काम आणि आपण आणि तो मथुरेचा राजा त्याला हे सण होत नाही. भगवान लहानाचे मोठे झाले सांगत पेंद्या सुदामा वैद्या मागड्या यांच्या संगतीमध्ये दया दुधाची चोरी करायला लागली आणि दया दुधाची चोरी करत असताना गवळींना थोडं बरं वाटलं आणि हळूहळू हे पेंद्या सुदामा वैद्या मागडे यांना सुद्धा समाधान वाटायला लागलं. परंतु ते स्वतंत्र सांगायला लागले. भगवंताने विचार केला की तुम्हाला जर आनंद प्राप्त करायचा असेल, पोटाला पोटभर मिळवायचं असेल तर स्वतंत्र चालून जमणार नाही. पूर्वजांच्या विचाराने वेद नीतीने आपल्याला जीवन जगलं पाहिजे. तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर तुम्ही एक काम करा. हे एक त्याचं तत्व महत्त्वाचं आहे. भगवंताच्या पाठीमागे गोपाळ चालायला लागले पण आरडाओरडा करायला लागले. आम्हाला एकात्मता स्वीकारायची पण आरडाओरडा थांबवला पाहिजे. म्हणून भगवंताने सांगितलं तुम्हाला मी पोटभर देतो, फक्त एक पत्ती पाडा, हळूहळू चला. कोणी तिसऱ्या चरणात सांगितलं हळूहळू ढाळे केतुले एक वेळे त्या परमात्मा प्राप्तीचा उपाय सांगितला. संयमाने आणि स्थिरतेने काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं. भगवान पुढं आणि गोपाळ पाठीमागे. भगवान म्हणायला लागले गोपाळांनो आतापर्यंत तुम्ही विनाकारण या ज्वारीच्या कण्या खाऊनच पोट भरत होते. ज्वारीच्या कण्या खाऊन कोणी का कुस्त्या जिंकल्या का? त्याला दूध घ्यावं लागते, बदाम पिस्ते खावे लागतात, आणखीन काय असेल. पण आता एक काम करा, या सकस आहाराचा विचार करा आणि जे तुम्हाला पोषक नाही त्याच्यामुळे तुम्ही जगत होते ते आता असे कुविचार टाकून द्या. तुम्ही ममत्वपणा सोडून द्या. आहे ते सगळं हे समजतही सर्व वासुदेव ऐशा प्रचिती रसाचा होतला भाव असे सगळे आपल्या अंतःकरणाचं उत्थान करा आणि मग हे सगळं आपल्याला प्राप्त होत राहील. तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतो पेंद्या सुदामा वैद्या वाकडे यांच्या संगतीमध्ये दह्या दुधाची चोरी करायला लागली. दह्या दुधाची म्हणजे चित्ताची चोरी केली. कुठल्याही क्षेत्रामध्ये चित्त आणि मनापासून गेल्याशिवाय काम होत नाही. धर्मरक्षणाचं काम
की खऱ्या अर्थाने सगळ्याकडून मनापासून नंतर नवलक्ष्मी काही घरी असून चोरी करायचं कारण नाही, पण हे सर्वांचं चित्त आपल्याकडे घ्यायचं. चित्त चोरी नंदाची नंदनी, म्हणून दयानंदाची चोरी केली आणि चित्ताची चोरी केली. गवळणीला सुरुवातीला बरं वाटलं, आता गाऱ्याने घेऊन निघा. चांगलं काम करत असताना सगळ्यांनाच बरं वाटत असते असं नाही. बऱ्याच मंडळीला ते योग्य वाटत नाही. सुरुवातीला ज्या गवळीने बरं वाटत होतं त्याच गवळणी यशोदेकडे पत्राने घेऊन गेल्या आणि यशोदाने सांगितले 5 वर्षाची माझी बाळगी अंगणीचं माझ्या खेळ, 5 वर्षाचा माझा मुलगा अंगण सोडून जात नाही, तुमच्या घरी काही चोरायला येईल कसा? तुम्ही ओढाळा बाळ घाला, तुम्ही बाईचा ओढाळा तो पुढच्या नाही. सगळ्या गवळणी मिळून गेल्या, एकट्या गवळणीचा ऐकला जात नाही. आपण आपलं काम घेऊन आपल्या नेत्याकडे गेलं, गावकरी जर गेले ते काम लवकर होते. तसं गवळणीने विचार केला की एका गवळणीची तक्रार यशोदा ऐकत नाही. सगळ्या मिळून गेल्या आणि तक्रार करायला लागल्या. यशोदाच्या लक्षात झाला कृष्णा उद्यापासून शाळेत जा. आता शाळा आहे तिला पुस्तकच्या भरपूर पडलेली आहे. शाळा म्हणजे आपण सुखाने जगणं, येताना इतरांना सुखात जगवणं ही खरी शाळा आहे. आता बरेच माणसांचा तुम्हाला कळतं काय, आमची शाळा वेळ काय गरीबाच्या मुलीचा विवाह झाला होता, त्याने आमच्या सोयरीकडे गेला काहीतरी घटना त्या मुलीच्या आई गडत होते. हळूच पवित्राला सारी बनवाई का म्हणून पठ्याची शाळा, याला शाळा म्हणायचं. दुसऱ्याच वाईट करणं याला शाळा नाही. सगळ्यांनाच चांगलं करणं ही शाळा आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं ही गोमाताची भाग आहे. हे गायी आंतरिक इच्छा आहे. गायीच्या पाठी धबाका मारा, खायला घाला, नका घाला, तुमच्याकडे मी प्रेमाने पाहणार. म्हणून गाई लक्ष्मी घालण्याकरता आईने सांगितलं शाळेत जाता आणि गाय येऊन जाता. भगवंताने आपल्या गाई सोडल्या, मी त्या सुंदर वैद्य वागल्याने आपल्या गाई सोडल्या. वृंदावनामध्ये गाईचं रक्षण करत असताना आम्ही खेळ खेळत खेळाबद्दल नाही आपल्याला बोलायचं. शेवटी हे खेळ खेळत असताना या कंसाकडून राक्षस येत होते. तुम्ही खेळ खेळा, हरिहरी करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, अगर राजकीय क्षेत्रामध्ये राजकारण करा, पण सावध राहिलं पाहिजे. परकीयांचे आपल्याबद्दल काय काय डाव घेत आहेत त्याच्याबद्दल आपण सावध राहिलं पाहिजे, नाहीतर कधी फसू सांगता येणार नाही. गोपाळ बेसावध होते, परंतु भगवान सावध राहायचे. एक दिवस अजगर आला, त्या अजगराच्या तोंडात सगळे गोपाळ गेले. भगवान सावध होते म्हणून आत गेले, पोट फाडून बाहेर आले. एक दिवशी एक बगडा आला. बगडा एकदम कमरे एवढा बगडा कुठं पाहायला लागला. भगवंताने वेळेत ओळखलं. खेळत होतो यमुने तटी, बघ लागला माझे पाठी, मग मी धरुणी चंच उपटी, धरणीवरी आपटीला. एकागासूर बगासूर आगासूर सगळे असुर संपून टाकले, अवघी दैत्य कानीमध्ये येईल. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरीचे पारायण कराय, दिंड्या पालख्या वाऱ्या हे करायचं आहे, पण सावधही राहिलं पाहिजे. कळत नकळत कुठल्या रूपाने आम्हाला कोण धक्का लावते, आम्हाला धक्का लावणारा धक्का लावायचा नाही, पण विनाकारण धक्का लावूनही घ्यायचा नाही. हे दिघे साहेबांनी आपल्याला शिकवलेलंच आहे. इच्छा असते फक्त रोगाच्या मुखातून निघावं, डॉक्टर साहेब आपल्यामुळे जगलो. तसं कार्यकर्त्यांनी असं वाटते की कोणीतरी प्रभासकीचा आपल्या हातावर पाठवर टाकायचे. पूज्य स्वामीचरण याचे पूज्यचरण आलेले आहेत, आदरणीय पूजने नाना आहे, सर्व आमची संत मंडळी आहे. तेव्हा हे जे ते आपल्याला पोषक पार पाडत तोपर्यंत आपण थोडं थोडं आवरून घेत राहतो.
भगवंताने सांगितले पेंद्या एकात्मता द्वापार युगामध्ये भगवंताने आपल्या भक्तांना गोपाळांना शिकवली. पेंद्या तुम्ही बघा, सुदामा ब्राह्मण जातीचा आहे. पेंद्या कोणत्या जातीचा सांगता येईल का तुम्हाला? वाकडा कोणत्या जातीचा आहे? सगळ्या जाती धर्माचे लोक भगवंताने एकत्र केले आणि सर्वांनी मिळून या दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट केला. तसा जर विचार केला तर कंस हे काही वेगळे नव्हते. कंस तर सख्खे मामाच होते ना, भगवंताची मामा होते. पण ते धर्मविरुद्ध कार्य करायला लागले म्हणून भगवंतांना हा विचार करणं अतिशय गरजेचं पडलं आणि तो भगवंताने विचार केलेला आहे. पेंड्या सुदामा वैजा वाकडा यांच्या संगतीमध्ये अनेक खेळ खेळत हे चिंतन आहे. अजून 8 पंक्तीला वाढायचं आहे, टाईम झालेला आहे. हे सगळं आणि तुम्ही 8 दिवस फक्त करणार, पण तुमची पिढी तुम्ही गेल्यानंतर सुद्धा हेच करत राहतील की आमच्या पूर्वजांनी हे केलेलं आहे. भगवंताने आता सगळ्या गोपाळांना जवळ बोलावलं आणि आता सगळे पदार्थ एकत्र केले. काला वाटायला सुरुवात देवाच्या हातून आईच्या हातून घेतलेलं सगळे महत्वाचं असते, आनंद आहे. अशा काही म्हणी असतात. पारस्ता करना साथ चाहे उसमें फेर हो, सल्ला लेना भाई की चाहे उसमें भई हो, पत्नी करना पतिव्रता चाहे भले बेनूर हो, न्याय करना नेक से चाहे अमीर या फकीर हो, भोजन करना माता से चाहे उसमें जेवर हो. आईच्या हातून दिलेलं विष फक्त प्रल्हादाला विष नाही, अमृत झालं तर. आईच्या जीवाला आईचं प्रेम हे वेगळंच देवाच्या हातून आणि आईच्या संतांच्या आश्रय. उदाहरणार्थ हलवायच्या दुकानामध्ये अनेक पदार्थ असतात, लाडू जिलेबी काय काय असतात, ते जसे तसे मुलाला दिले तर त्याला घाटून म्हणत नाही. ते पदार्थ आईकडे दिले पाहिजे आणि आईच्या हाताचा स्पर्श झाला, आईने मुलाला दिले की घाटून त्याच्यात प्रेम मिळतं. कोणाला भीड नाही राहत, त्याच्या हात आपल्याला करायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे, तेही करायचं आहे. म्हणून मगाशी बोलल्याप्रमाणे एकटेकडून कोणतंच होत नाही. नेत्याची बाजू, भक्ताची बाजू आणि सर्व सांभाळणाऱ्याची बाजू या सगळ्या मिळून आपल्याला हे काम करायचं आहे. ज्या गोपाळांना काला वाटला त्या गोपाळांचं चिंतन केलं. पुनश्चे आम्ही सर्व संतांच्या वतीने आपल्या सर्व कार्य भगवान की जय. जय म्हणा हे शब्द मी पप्पा जातो वाजवण्याचा प्रयत्न